2 मार्च रोजी जो महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या आधिपत्याखाली जो जी.आर. काढला गेला त्याचं समर्थन आम्ही नक्कीच करणार नाही. स्वर्गीय अजितदादा पवार यांचं योगदान आरोग्य विभागासाठी चांगलंच राहिलेलं आहे आणि त्यांची कामगिरी कोणीही नाकारत नाहीये. परंतु पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ज्या अखंड विश्वासा एक तत्वज्ञानी राणी म्हणून संबोधल्या जातात, आज पंतप्रधान मोदीजी असतील किंवा देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्रामधील सर्व जनता पुण्यश्लोक अहिल्या मातेच्या कामगिरीचा कार्यगौरव म्हणून त्रिशताब्दी वर्ष आपण साजरे करत आहोत. आणि 31 मे 2023 रोजी जे गोविंद भाऊ यांनी सांगितलं की त्या दिवशी जो जी.आर. त्यांनी शासनाने पारित केला होता, तर चौंडी या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना तो जी.आर. त्यांनी त्या ठिकाणी घोषणा केली होती. त्या मंचावर मी देखील होते. मला एक प्रश्न विचारासा वाटतो की आज ज्यांनी समर्थन या जी.आर.ला दिलं त्यांनी आधी तो जी.आर. नीट वाचावा आणि जी.आर. वाचायला येत नसेल तर कुठल्या तरी वकिलांशी चर्चा करून त्या जी.आर. मधला जो अर्थ त्यांनी काढावा की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या महाविद्यालय आणि त्याचं रुग्णालय याचं नामाधिकरण करणं हे फार चुकीचं आहे. आणि शासकीय जे आयुर्वेदिक महाविद्यालय आहे त्यासाठी अजितदादांचं योगदान आहे, तर त्या ह्याला देण्यास कोणाची हरकत राहणार नाहीये. परंतु त्याचा चुकीचा अर्थ येथील नेत्यांनी देखील काढू नये. पुण्यश्लोक अहिल्या मातेचा जो कार्यगौरव आणि 28 वर्ष राज्य करणाऱ्या अशा तत्वज्ञानी महाराणी 18व्या शतकातील उत्तम प्रशासक असणाऱ्या अहिल्यादेवींच्या कार्याची उत्तुंगता ही कोणाशीही तुलना करून होणार नाही. आणि त्यामुळे समस्त महाराष्ट्राच्या वतीने मी एक धनगर भगिनी आणि या समाजामध्ये काम करणारी एक क्रांतिकारी चळवळीची महिला म्हणून मी या ठिकाणी सांगू इच्छिते की एकीकडे आपण उपमुख्यमंत्री सुनित्रा वहिनी यांनाही माझं एक विनंती अर्ज राहील की एकीकडे आज महिला दिन 8 मार्च रोजी आपण साजरे करत असतो किंवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जागतिक महिला दिन आपण साजरा करत असतो, आणि दुसरीकडे मात्र वेळोवेळी पुण्यश्लोक अहिल्या मातेच्या नावाला कुठेतरी तडा देण्याचं काम हे महाराष्ट्र शासनाकडून किंवा केंद्र शासनाकडून आजपर्यंत करण्यात आलं होतं. परंतु जर त्रिशताब्दी वर्ष असताना जर हे काम केलं जात असेल तर हा धनगर समाजाचा नाही तर पूर्ण अखंड विश्वाचा आणि अखंड हिंदुस्थानातील सर्व हिंदू धर्मीयांचा पण हा रोष या निमित्ताने बाहेर निघाल्याशिवाय राहणार नाही.